भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून तिसऱ्या खंडातील भाग चौथा आणि त्यामधील चॅप्टर 6वा काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा अधर्मच नव्हे. हा धर्मच नव्हे. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे. आपण समर्पण घेऊया आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करूया. सुख बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे. चॅप्टर 6 आहे. असे प्रश्न नेहमी विचारले जातात. मी गत युगात होतो काय? नंबर 2, मी गत युगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन काय झालो? मी भविष्यकाळातही असेन काय? मी भविष्यकाळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेन? मी तेव्हा कसा असेन? मी कुठून कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वतः संबंधी संशय होऊन विचारित असेल. म्हणजे असा संशयाने विचार, मी काय आहो आणि मी कुठे जाणार? मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कुठून आले? ते कोठे जाणार? असे हे प्रश्न माणसाला, एखाद्या वेड्या माणसाला कसे प्रश्न पडत, काही बडबडायचं, तशा प्रकारचे हे एखाद्या मानसिक संतुलन ढासळलेल्या माणसासारखे असे हे एखाद्या वेड्या माणसाने विचारणारे प्रश्न हे बुद्धिवान लोकसुद्धा करत असतात. विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. हे जगाविषयी, हे जग निर्माण कसं झालं, हे विश्व कसं निर्माण झालं, तर विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. त्यापैकी काही असे होते, त्यातले मोजकेच प्रश्न आहेत, निवडक प्रश्न इथं सांगितले आहेत, विचारले. विश्व कसे निर्माण झाले? हे जग, हे विश्व कसं निर्माण झालं? हा पहिला प्रश्न. दुसरा, ते चिरंतन आहे काय? म्हणजे ते अमर आहे काय? हा दुसरा प्रश्न. आणि पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही असे म्हणत की विश्व, म्हणजे त्याचं उत्तर देतात ते लोक, हे विश्व ब्रह्म्याने निर्माण केले. हे विश्व कोणी केलं? ब्रह्म्याने निर्माण केले. दुसरे काही म्हणत ते प्रजापतीने निर्माण केले आहे. काही म्हणत ब्रह्मदेवाने निर्माण केलं, काही म्हणत त्या प्रजापतीने निर्माण केलं. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे दिले जाई की विश्व चिरंतन आहे. म्हणजे हे
अमर आहे, चिरंतन नेहमीसाठी, हे कधी नष्ट होणार नाही. चिरंतन आहे. काही म्हणत ते शांत आहे, तर काही म्हणत ते अनंत आहे. म्हणजे तिन्ही प्रकारचे प्रश्नाचे उत्तर नेमकं खरं काय आहे असं कोणीही सांगत नव्हतं. अंदाजी टोले, अनुमानावरचे टोले, अंदाज पंचे दाहोदर्श, तशा प्रकारचे या प्रश्नाचे उत्तर आणि अशाच प्रकारचे प्रश्न इथे विचारले गेलेले आहेत. असल्या प्रश्नांना भगवान बुद्धाजवळ थारा नसे. असे प्रश्न विचारलेल्या माणसाला किंवा भगवान बुद्धाच्या विचारामध्ये थारा नसे अशा प्रश्नाला. त्यांच्या मते केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात. म्हणजे वेडे झालेले विकृत बुद्धीचे असेच लोक हे असे प्रश्न विचारू शकतात. कारण अशा प्रकारच्या प्रश्नाची उत्तरे देणाऱ्याच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे. मग या सर्व गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर देणाऱ्याजवळ ज्ञान असलं पाहिजे. सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. आणि या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देणारा एवढा विद्वान कोणीच नाही, कोणी त्याचे उत्तर देऊ शकत नाही असं भगवान बुद्ध म्हणतात. तो म्हणत असे, या प्रश्नाची उत्तरे देण्या इतका मी सर्वज्ञ नाही. या सर्व प्रश्नाची उत्तर देण्या इतका मी काही बुद्धिमान नाही किंवा मला सर्व ज्ञान नाही. जे काही जाणण्याजोगे आहे ते आपण सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही. जेवढं आपल्या बुद्धीच्या ताकदीप्रमाणे समजते दिसते तेवढं आपण सांगू शकतो आणि त्याचा विचार करू शकतो. किंवा एका विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेले असतेच असे नाही. नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. म्हणजे सर्वच गोष्टीचे प्रश्नाचे उत्तर मिळू शकत नाहीत. काही ना काहीतरी अज्ञान राहतेच, नाही का? आपण लहानपणी आजोबाला किंवा आजीला प्रश्न करत असतो आणि अजूनही नवीन लहान बाळ आपल्याला प्रश्न करत असते. ते काय म्हणते? बाबा, म्हणजे लहान मूल एवढे आजोबाला प्रश्न विचारते की त्याचे उत्तर तो आजोबा देऊ शकत नाही. मग त्या मुलाला आपण चुकीचे उत्तर देऊन त्याला अज्ञानाच्या वाटेनं लावतो. जसं लोक काय म्हणतात, एखादा माणूस मेला, मरण पावला, मग ते लहान मुलं विचारते, बाबा ह्या माणूस काय झाला, हा माणूस कुठे गेला? ते काय म्हणते, बाबा देवाच्या घरी गेला. काय सांगते? देवाच्या घरी गेला. मग लगेच ते मुलगा पुन्हा प्रश्न विचारते, बाबा मग देवाचं घर कुठं आहे? मग तिथं आजोबा निरुत्तर होतात. मग ते काय म्हणतात, मग ते दुसरेच काहीतरी चुकीचे उत्तरं त्याला देऊन त्या अज्ञानाकडे, म्हणजे जिथं बुद्धी विचार करणारी आहे तिथं त्याची बुद्धी त्या देवाच्या नांदी लावून, ईश्वराच्या आत्म्याच्या नांदी लावून त्याला काय म्हणते, बाबा हे सगळं देवाचंच आहे, ते देवाने केलं. मग ते आपल्याला काय करता येत नाही, ते सगळं देवाचंच आहे. आणि देवावर विसंबून ठेवून तिथं विचार करणारा मुलगा तो तिथे त्याची बुद्धी बंद करतो, विचारचक्र करण्याची बुद्धिमत्ता बंद करतो आणि आपणच आपल्या मुलाला अज्ञानाच्या वाटेले लावत असतो. असो, याच कारणास्तव भगवान बुद्धाने आपल्या धर्मात वरील प्रश्नाविषयक सिद्धांताला स्थान दिलेले नाही. याच कारणास्तव भगवान बुद्धानं
त्यांच्या धम्मामध्ये या चुकीच्या सिद्धांताला महत्त्व दिलेलं नाही. या चुकीच्या गोष्टीकडे टाईम पास करण्यापेक्षा जे काही समजते त्याच्यावर आपण विचार करावा. जो धर्म असल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धाच्या मते स्वीकार्य नाही. म्हणजे तो स्वीकारण्याच्या लायकीचा धर्म नाही. भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्यांनी म्हणजे त्या काळच्या विद्वान लोकांनी ज्या ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार बनविले होते ते आत्मा आणि विश्वोत्पत्ती. आत्मा आणि विश्वोत्पत्ती म्हणजे हे जग निर्माण कसं झालं हा त्याने मुख्य धर्माचा गाभा बनवला. या संबंधीचे होते. आत्म्यासंबंधी ते काही प्रश्न विचारित. ते असे आत्म्याविषयी काही प्रश्न विचार असत ते पुढील प्रमाणे आहे. पहिला प्रश्न, मी गत युगात होतो काय? नंबर 2, मी गत युगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन काय झालो? मी भविष्यकाळात असेन काय? मी भविष्यकाळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेन? मी तेव्हा कसा असेन? मी कोठून कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वतत्वासंबंधी सांशक म्हणजे सांशक होऊन विचारित असेल. मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कुठून आले आणि ते येथून कोठे जाणार? असे हे म्हणजे दिवसभर उपनलं तर त्या कुटारात काहीच निघणार नाही. तशा पद्धतीचं हे बिनरसाचं गुऱ्हाळ, याला एरंडाचं गुऱ्हाळ म्हणतात. या एरंडाचा गुऱ्हाळ कितीक पिढ्यापासून लोक ते गुऱ्हाळ चालू आहे, पण त्याच्यातून काही खऱ्या ज्ञानाचा रस त्यांना आजपर्यंत मिळालेला नाही. म्हणजे अज्ञानच आहे ते. आणि अज्ञान सांगणारे अज्ञान, ऐकणारे त्याच्या पलीकडे अज्ञान. जी गोष्ट अस्तित्वात नाही ती गोष्ट बार बार त्या माणसाच्या डोक्यावर आदळवता किंवा त्या मनाला सांगत असता. आणि त्यामुळं विकास नावाची गोष्ट किंवा बुद्धिमत्तेला विचार लावणारा प्रश्न उत्तर हे तिथं मिळत नाही. खरं ज्ञान तिथं मिळत नाही. आणि मग अज्ञानानं वाढतं. मग अज्ञानी धर्म निर्माण होतो. दुसरे, काही आचार्य विश्व उत्पत्ती संबंधीचे प्रश्न विचारित. हे जग कसं निर्माण झालं याचे प्रश्न विचारत असत. ते काय म्हणत? काही विचारवंत काय म्हणत? ब्रह्म्याने विश्व निर्मिले. ब्रह्मदेव, त्याला ब्रह्म्या म्हणतात. तर या ब्रह्म्याने विश्व निर्मिले असे काही विद्वान सांगतात. काही म्हणत प्रजापतीने आत्मज्ञानाने ते निर्मिले. प्रजापती म्हणजे देव, ईश्वर, आत्मा, त्याला काय असे एवढे नावं दिलेत की समोरचा माणूस पागल होऊन जाते. नेमका माणूस आहे तरी कोण? आणि मग कोणत्यावर विश्वास ठेवा? देवावर ठेवा, ईश्वरावर ठेवा, ब्रह्म्यावर ठेवा, कशावर विश्वास ठेवा? खरं काय हे काही तिथं मेळ लागत नाही. आणि तो माणूस मग मुकात राहतो. तिथं विचार करणं त्याचं बंद होते. आणि मग तो सरळ म्हणते, बाबा देवा तू करशील ते खरं. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारित.
जग चिरतन आहे काय, म्हणजे जग हे कायमस्वरूपी असत आहे काय, चिरतन नाही काय, ते शांत आहे काय, ते अनंत आहे काय, शरीर म्हणजे जीव आहे काय, शरीर एक वस्तू आहे आणि जीव ही दुसरी वस्तू आहे काय, सत्य ज्ञात्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय, त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहेही आणि नाही असे आहे काय, तो मृत्यू तर असत नाही व असता नाही असेही नाही. म्हणजे भगवान बुद्धाच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोकच विचारू शकतात. ज्याची बुद्धी कामातून गेली असेच लोक हे असे प्रश्न विचारू शकतात. आणि या देववाल्यांनी, ईश्वरवाल्यांनी, आत्मवाल्यांनी सर्व बहुजन समाजाला याच जाळ्यामध्ये अडकून आजपर्यंत ठेवलेला आहे आणि ठेवत सुद्धा आहेत. त्यांचा दोष कळला आहे. आम्ही बुद्धीचा वापर बंद करतो आणि त्यांनी म्हणजे जसं काही दाखवणारा आंधळा आणि पाहणाराही आंधळा, त्याला ज्ञान नाही पूर्ण तर तो दुसऱ्याला काय सांगणार आहे. असो, भगवान बुद्धाच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोकच विचारू शकतात. 3 कारणास्तव बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला. महत्त्वाचा प्रश्न आहे इथं, महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात असू द्या. 3 कारणास्तव भगवान बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला, म्हणजे नाकारले. पहिलं कारण, प्रथम या सिद्धांतांना धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही. कारण तो विज्ञानावरचे प्रश्न आहेत, तिथं देवाचं काहीच गरज नाही. म्हणून प्रथम या सिद्धांतांना धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही. नंबर 2, दुसरे असे की या प्रश्नाचे उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे. आणि एवढं पूर्ण ज्ञान कोणाला आहे? कोणालाच नाही. आणि तो कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवर त्याने आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. कोणी? तथागत भगवान बुद्धाने. भगवान बुद्ध म्हणतो, एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही. मागच्या भविष्यातलं किंवा पुढचं काय होणार हे कोणाला कळते काय? कोणालाच कळत नाही. पण हे देववाले, ईश्वरवाले सांगतात की महाराज पुढं काय होणार आहे ते सांगतात, मागं काय झालं ते सांगतात, आता काय होणार ते सांगतात. पण हे सर्व थोतांड असते, खोटं असते. बुद्ध म्हणतात, एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जाणता येत नाही. कारण तेवढे इंद्रिय आपले क्रियाशील आहेत का? आपल्या शरीराचे इंद्रिय तेवढे क्रियाशील आहेत का? नाही. ज्ञानाला अंत नाही. ज्ञान एवढं आहे की माणूस मरेपर्यंत जरी अभ्यास करत राहिला तरी ज्ञान संपत नाही. कारण नेहमीच अधिक जाणायचे बाकी राहते. माणसाचं आयुष्य असून किती असणार आहे? 100 वर्ष. त्या 100 वर्ष जरी तुम्ही अभ्यास करत बसले तरी तुम्हाला काहीतरी एक गोष्टीचं ज्ञान नसतेच. पूर्ण ज्ञान कोणाकडेच राहत नाही, कितीही केवढाही विद्वान असू द्या. भगवान बुद्धाचा या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या रूपाने आहेत. केवळ कल्पना केलेल्या आहेत. त्यांची कधीच कसोटी घेतलेली नसते.
कोण सिद्ध केलेलं आहे का? हा जग या ईश्वराने निर्माण केलं काय? काय कसोटी याला? काहीच आधार नाही. मग त्याला खरं कसं मानायचं? कोणत्या गोष्टीला पुराव्याशिवाय खरं मानता येत नाही. आणि व्हिडिओ थांबला.